श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मिठाच्या डब्यात टाका ही एक वस्तू. हा मिठाचा उपाय जो कोणी करेल त्याचे सर्व दुःख त्रास दूर होतील. तर मित्रांनो, आपल्या घरातील मिठाच्या डब्यात गुपचूप ठेवा ही एक वस्तू. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात पैशाचा पाऊस पडेल. तुमच्याकडे काचेचा किंवा चिनी मातेचा मिठासाठी डब्बा नसेल तर आजच या मिठाच्या डब्याची व्यवस्था करा, ज्यामध्ये तुम्हाला मीठ भरावे लागेल. कारण आज आपण जो उपाय पाहणार आहोत त्या उपायाने आणि त्या उपायात शुक्रवारी किंवा सोमवारी मिठाच्या डब्यात एक गुप्त गोष्ट लपवावी लागते. याबद्दल तंत्रशास्त्रात लिहिलेले आहे आणि ती गोष्ट मिठाच्या डब्यात लपवतात. तुम्हाला तुमच्या मागील गरिबी, त्रास, समस्यापासून मुक्ती तर मिळेलच, पण तुम्हाला तुमच्या जीवनात खूप सुख, समृद्धी, ऐश्वर्य सुद्धा मिळेल. एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो, एखाद्या व्यक्तीच्या घरातील मिठाचा डब्बा थेट संबंध हा व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीवर करतो. ज्योतिषशास्त्रात स्पष्टपणे लिहिले गेलेले आहे की एखाद्या घरातील मिठाचा डब्बा रिकामा झाला तर त्या घराच्या परिस्थितीशी मोठा फरक पडतो आणि त्या घरातील वास्तुदोषही वाढू लागतो. मित्रांनो बघा, आपण असं गृहीत धरूया की तुम्ही जर मिठाबाबत काही काळजी घेतली नाही तर तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल. पण दुसरीकडे जर तुम्ही मीठ घेऊन तंत्रशास्त्रात लिहिलेले उपाय केले तर मित्रांनो, विश्वास ठेवा, तुमची तिजोरी पैशाने भरून जाईल. शिवाय तुमच्यावर संपत्तीचा वर्षाव होईल. तुमच्या येणाऱ्या अनेक पिढ्या संपत्तीवर राज्य करतील. मित्रांनो, व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे. आजचा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत न थांबता पहा, कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्की बसेल. तसेच तुम्ही जर माता लक्ष्मीचा मान सन्मान ठेवत असाल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी नक्की लिहा. मित्रांनो, मीठ हे एक अशी साधी गोष्ट आहे आणि मीठ हे जवळजवळ प्रत्येक घरात असते, परंतु प्रत्येक व्यक्तीला मिठाचे उपाय कसे वापरावे हे माहिती नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तंत्रशास्त्रामधील मिठाचे ते उपाय सांगणार आहे. जर तुम्ही हे उपाय योग्य पद्धतीने केले, योग्य वेळी केले, तुम्हाला माता लक्ष्मीचे वरदान, आशीर्वाद नक्की मिळेल. मित्रांनो, जीवनात चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हा उपाय पहा. मित्रांनो पहा, तंत्रशास्त्राच्या 54व्या अध्यायात स्पष्टपणे लिहिलेले आहे की माणसाच्या जीवनात अन्नाची चव मिठाशिवाय अपूर्ण असते. त्याप्रमाणे मनुष्याचे जीवन, त्याचे संपूर्ण आयुष्य मिठाशिवाय अपूर्ण मानले जाते. कारण मिठाचा संबंध केवळ घरातील वास्तुदोषाची असते नाही, तर त्या व्यक्तीची आर्थिक स्थितीही दर्शवते. वेद पुराणातही स्पष्टपणे लिहिलेले आहे की एखाद्या घरात मिठाचा डब्बा रिकामा राहिला तर त्या घरात माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नसतो आणि ज्या घरात मिठाचा योग्य वापर केला जात नाही त्या घरात कधीही प्रगती होत नाही. त्या घरात समृद्धी आणि प्रगतीचा मार्ग नेहमी दूर असतो. मित्रांनो, तुम्हाला मिठाच्या संदर्भात त्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती मी देणार आहे, ज्या तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तुम्ही दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यापासून नेहमी मुक्त राहाल. गरिबीपासून दूर होण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. तुमच्या घरात गरिबी पसरली असेल, तुमच्या घरातील सर्व व्यक्तींशी एकमेकांशी जमत नसेल, तुमच्या घरातील व्यक्तींना त्यांच्या कामात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, तुमच्या घरातील प्रगती, आशीर्वाद पूर्णपणे थांबले असतील तर हे उपाय नक्की करा. जर तुम्ही गुरुवारी वगळता तुमच्या घरातील लादी, फरशी पुसत असाल तर त्या पाण्यात मिठाचे खडे टाकून फरशी पुसावी. गुरुवारी कधीही घराची साफसफाई केली जात नाही आणि जर तुम्ही गुरुवारी तुमच्या घरात साफ केले तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येईल. गुरुवारी न वगळता कोणत्याही दिवशी तुम्हाला हवे आहे तेव्हा घर पुसून टाकू शकता. त्या पाण्यात खडे, मीठ अवश्य टाका आणि त्या पाण्याचा संपूर्ण घर पुसून टाका. जर तुम्ही असे केले तर तुमची प्रत्येक वेळी पुसताना तुमच्या घरातील कितीही नकारात्मक ऊर्जा असेल ते दूर होईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करेल. आणि ज्या घरात सकारात्मक ऊर्जा असते, देवी लक्ष्मी त्या घरात वास करते. त्या घराची प्रगती ही 100% होत असते. आता समजा तुमच्या आयुष्यात पैसा येणे बंद झाले आहे तर कठोर परिश्रम करता, कष्ट करता, पण तुम्हाला फळ मिळत नाही. त्यासाठी एक विशेष उपाय करा.
तुम्हाला काय करावे लागेल? गुरुवारी झोपण्यापूर्वी एक गोष्ट करा. एक साधा काचेचा ग्लास घ्या, त्यात गंगाजल आणि शुद्ध जल भरा आणि त्या गंगाजलाच्या पाण्यात 1 चमचा पांढरे मीठ टाकायचे आहे आणि हा ग्लास लाल कपड्याने वरून टाकायचा आहे. म्हणजे ग्लासला लाल कपडा बांधायचा आहे आणि हा ग्लास तुमच्या हॉलमध्ये नेतृत्व दिशेच्या कोपऱ्यात ठेवा किंवा जिथे जागा नसेल कोणत्याही कोपऱ्यात ठेवा. फक्त आग्नेय कोपऱ्यात सोडून तुम्हाला हा उपाय करताना पाणी दर 15 दिवसांनी बदलत राहायचं आहे आणि त्यात 1 चमचा मीठ त्यामध्ये टाकत राहायचं आहे. जर तुम्ही गुरुवारपासून हा उपाय सुरू केला आणि कायम करत राहिला तर तुमच्यावर असा कोणताही दोष राहणार नाही आणि तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट, जे काही कष्ट करत असाल, ज्या गोष्टी तुम्ही मेहनत घेत असाल त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. तुम्ही तुमच्या जीवनात खूप प्रगती कराल. मित्रांनो, आता आपण जो उपाय पाहणार आहोत, रागीट ग्रह शांत करण्यासाठी हा एकमेव उपाय आहे. तुमच्यावर शनी दोष आहे, मंगल दोष आहे, या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यातील परिस्थिती अधिकच बिकट होत असेल तर तुम्ही काय करावे? फक्त मंगळवारी किंवा शनिवारी दही खाताना त्यात चिमूटभर काळे मीठ मिसळा. मित्रांनो, जर तुम्ही असे केले तर तुमच्यावर जो काही शनिदोष असेल, मंगल दोष असेल, तुमची प्रगती 7.5मुळे थांबली असेल किंवा 7.5 सतत चालू असेल, ती दूर होईल. पहा, दोष कधी काढता येत नाही, पण शनिवारी मंगळवारी तुम्ही दही खाताना त्यात काळे मीठ टाकून खाल्ल्यास दोषाची तीव्रता हे नक्की कमी होऊ शकते. आता दुर्दैवीपणापासून मुक्त होण्याचा हा उत्तम उपाय आहे. तुमचं दुर्दैव तुमच्यापासून दूर जावे असं वाटत असेल तर हा उपाय करा. हा उपाय केल्यावर तुमचे नशीब चमकेल. नक्की मग तुम्हाला 7 सुद्धा नशीब द्यायला लागेल. पण हा उपाय तुम्हाला गुरुवार सोडून दररोज करावा लागेल आणि हा उपाय किमान 21 दिवस करावा लागेल. गुरुवार सोडून दररोज सकाळी 21 दिवस अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात 1 चमचा पांढरे मीठ टाका आणि या पाण्याने अंघोळ करावी. फक्त डोके धुण्यासाठी हे पाणी वापरू नये. आणि या पाण्याने सलग 21 दिवस अंघोळ केली की दुर्दैव तुमच्या नशिबात असू द्या की ते दुर्दैव तुम्हाला नक्की आराम मिळेल आणि ते निघून जाईल आणि तुम्हाला तुमचं नशीब सुद्धा तुमची साथ द्यायला सुरुवात करेल. त्यानंतर तुम्ही जे काही काम करता त्या कामात तुम्हाला यश मिळवायचे. मिठाबाबत काही लोकप्रिय उपाय आहे. माणसाने ते अंगीकारणाने करावे आहे. ते आपल्याला गरिबीवर नक्की मात करू शकते. तो लवकर श्रीमंत होऊ शकते. हे मीठ तुमचे रातोरात नशीब बदलू शकते. पण मित्रांनो, हे नक्की लक्षात ठेवा, मनापासून आणि विश्वासाने केलेले कार्य हे नक्की यशस्वी होत असतात. मित्रांनो, मिठाचा हा पुढचा उपाय चुकवू नका. तुम्हाला जे पाहिजे ते मिळते. तुम्हाला करोडोंचा खजिना देखील मिळते. हा उपाय मनापासून शांतपणे आनंदाने करा. त्यात दिवसापासून तुमचे काम पूर्ण होईल. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला बाजारातून साधे मीठ विकत घ्यायचे आहे आणि घरच्या आग्नेय कोपऱ्यात म्हणजे पूर्व आणि दक्षिण यांच्या मधली दिशा इथे ठेवा. इथे ठेवायचे आहे. हे मीठ तुम्हाला सोमवारी किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी किंवा अमावास्येला, पौर्णिमेला किंवा इतर कोणत्याही विशिष्ट तिथीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. घराच्या आग्नेय कोपऱ्यात 7 वेळा मीठ गोल फिरवा आणि या मंत्राचा जप करायचा आहे. मंत्र पुढील प्रमाणे आहे. ध्यान देऊन ऐका किंवा एखाद्या कागदावर किंवा वहीवर लिहून घ्या. ओम श्री लक्ष्मी भ्योम नमः. आपण हे मिठाचा काचेच्या वाटीमध्ये ठेवतो. या मंत्राने ते मीठ सिद्ध करून म्हणजे हा मंत्र 108 वेळा किंवा कमाल 21 वेळा तरी म्हणायचा आहे आणि त्या कोपऱ्यात 1 दिवस मीठ ठेवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वाहत्या पाण्यात किंवा नदीत, तलावात फेकून द्या. मित्रांनो, ही ती दिशा आहे जी तुमच्या समस्या दडलेल्या असतात. तुमची गरिबी लपलेली असते. तुमच्या यशाचे रहस्य तिथे दडलेले आहे. संपूर्ण घराचे रहस्य या कोपऱ्यात दडलेले आहे. जर तुम्हाला ही ऊर्जा मिळवायची असेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ते ठेवलेले मीठ उचलून नदीत फेकून द्यायचे आहे. असे करताच तुमच्या आयुष्यात देखील मिठासोबत धुवून तुमचे दोष देखील, समस्या देखील मिठासोबत धुवून पाण्यात वाहून जातील आणि तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा संदेश मिळेल. हा उपाय केल्यानंतर पहा, नक्की तुमच्या आयुष्यात चमत्कार होतील. तुमचं आयुष्य नक्की बदलून जाईल. शास्त्रानुसार असे मानले जाते की सध्या मीठ कधीही कोणाकडून घेऊ नये किंवा देऊ नये. जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील मीठ संध्याकाळी दुसऱ्याला देता किंवा तुमच्या घरातील सुख समृद्धी निघून जाते. त्याबरोबर मीठ घेणारी व्यक्ती उद्ध्वस्त होते. म्हणून संध्याकाळी मीठ अजिबात घेऊ नये. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा.
जेव्हा एखादी महिला घराची साफसफाई करते तेव्हा मिठाच्या पाण्याने दुपारी फरशी पुसते तेव्हा त्या घरात लक्ष्मीऐवजी अलक्ष्मीचा वास होतो. परंतु जे घर सकाळी साफ केले जाते, शास्त्रानुसार असे मानले जाते की सूर्य उगवण्यापूर्वी घराचा दार उघडले पाहिजे, अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. तुम्ही म्हणूनच सकाळी लवकर दार उघडले पाहिजे आणि ते स्वच्छ केले पाहिजे. पुढील उपाय म्हणजे मित्रांनो तंत्रमंत्र, वाईट शक्ती किंवा नजर हा उपाय केल्याने 2 मिनिटात सर्व काही ठीक होईल. हा उपाय करण्यासाठी थोडेसे साधे मीठ घ्या, त्यानंतर 7 अंख्या लाल सुक्या मिरच्या घ्या, कोळशाची तुकडा आणि थोडीशी हळद घ्या. आता या सर्व गोष्टी एका कागदात गुंडाळून आणा आणि वाईट नजरेसाठी आपल्या डोक्यावरील 7 वेळा फिरवा आणि शांतपणे अग्नीमध्ये ते जाळून टाका. मित्रांनो, घरी जाळल्यास तुमचा विश्वास बसेल की संपूर्ण नजर एका मिनिटात निघून जाईल. 100% प्रभावी असलेला हे सिद्ध उपाय आहे. हा उपाय वाईट नजर दूर ठेवतो. तर तुमच्यावर वाईट नजर असेल तर तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करू शकत नाही. स्वाभाविक आहे, कारण वाईट नजरेमुळे आपण काहीही करू शकत नाही. मित्रांनो, हा महा उपाय एकदा नक्की करा. मित्रांनो, आता पुढचा उपाय म्हणजे एखाद्या शुभप्रसंगी मिठाचे पाकिट घ्या, 100 ग्रॅम उडीद डाळ घ्या, 50 ग्रॅम तांदूळ घ्या, कोरडे तिखट घ्या, एका पाण्यात बाटली घ्या, 100 ग्रॅम मोहरीच्या तेलाची बाटली घ्या, 101 रुपये दक्षिणा घ्या आणि पौर्णिमा, अमावस्या किंवा शनिवार, मंगळवार किंवा गुरुवारीही एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा. असे केल्याने तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुमचा शत्रूही तुम्हाला करोडपती होण्यापासून रोखू शकणार नाही. मित्रांनो, जर तुमच्या घरातील मीठ संपत असेल तर हे दुर्दैवाचे लक्षण मानले जाते. तुमच्या घरात देवी लक्ष्मीची तात्पुरती कमतरता असू शकते. आई लक्ष्मी तुमच्या घरात दूर जाऊ शकते. मिठाचा डब्बा कधीही आयुष्यात चुकून सुद्धा रिकामा ठेवू नये. बाजारातून मीठ आणून माता अन्नपूर्णेचा स्मरण करून ते डब्यात भरावे. घरामध्ये रिकाम्या मिठाचा डब्बा ठेवणे अधिक अशुभ मानले जाते. तुमच्या घरात मीठ नसेल तर तुमचे जीवन हे बेरंग होईल. मिठाने जशी भाजीला चव येते त्याप्रकारे मीठ जर घरात नसेल तर तुमच्या जीवनातली चव निघून जाईल. मित्रांनो, तुमच्या घरात मीठ कमी असेल किंवा संपले तर आई अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरातून निघून जाते. म्हणून तुमच्या घरातील मीठ कधीही संपू देऊ नका. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मिठाचे हे सर्व उपाय 100% प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. मित्रांनो, जर तुम्ही कोणाच्या मृतदेहावर येत असाल तर अशा परिस्थितीत मिठाच्या पाण्याकडे कपडे धुणे योग्य मानले जाते. असे कपडे मिठाच्या पाण्याने धुतले गेले तर ते खूप शुभ मानले जाते. कारण स्मशानभूमीतून कोणतीही गोष्ट परत येतो किंवा एखाद्या मृतदेहाचे दर्शन घेऊन परत असल्यास त्याचे कपडे अपवित्र होतात. अशा अनेक बॅक्टेरिया असतात ज्या कपड्यावर चिटकतात आणि वाढतात. त्यामुळे व्यक्ती आजारी पडते. नकारात्मकतेची सावली सुद्धा त्या घरावर येते. म्हणून असे कपडे मीठ मिसळल्याने पाण्यात धुवावे. कारण मिठाने जीवजंतूंचा नाश होतो, शक्ती 1000 पटीने वाढते आणि आपल्या आरोग्यासाठी चांगलं राहते. मित्रांनो, तुमच्यावर शनीची 7.5 असेल, राहू आणि केतू यांचा प्रभाव असेल तर सुती काळा कपडा घ्या. कुत्र्याच्या 5 भाकरी थोडे मिक्स करून खायला द्या. याने केतू शनी दोष लागत नाही. तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मिठाचे पाणी शिंपडल्यास घरात लक्ष्मीचे आगमन होते. म्हणून आपल्या घरामध्ये मीठ असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या सर्व वाईटापासून संरक्षण होईल. मित्रांनो, आता लक्षपूर्वक ऐका. आता शेवटचा उपाय सांगतो. हा उपाय तुम्हाला एका क्षणात गरिबीचा राजा बनवू शकते. म्हणजे गरिबीतून काढून राजा बनवू शकतो. अति श्रीमंत व्हाल. मित्रांनो, 1 चिमूटभर मीठ, 1 चमचा गव्हाचे पीठ आणि 1 चिमूटभर हळद मिक्स करा. भांडी न वापरता आपल्या तळहातावर पीठ मळून द्या आणि याची गोळी बनवून गोमातेला खाऊ घाला. आपणास शक्य असलेला पौर्णिम्यास, अमावस्यास किंवा गुरुवारी हे करू शकता. यामुळे काय होते मित्रांनो, पहा, माता लक्ष्मी, माता सरस्वती, श्री हरी विष्णू, ब्रह्मदेव आपल्या जवळ तळहातात वास करतात. तेव्हा तुम्ही पीठ, मीठ आणि हळद यांची तळहातावर गोळी बनवता तेव्हा तुमचा गुरुग्रह बलवान होतो. देवी लक्ष्मी तुमच्या जीवनात संतत संपत्ती, समृद्धी, कीर्ती प्रदान करते. सोबत तुमच्या आयुष्याला पुढे जायला मदत मिळते. मित्रांनो, जर तुम्ही मीठ दान केले तर तुमचे भूतकाळातील पाप नष्ट होतात. पितृदोष, शनिदोष की राहुदोष असू द्या, अगदी काल सर्पदोष सुद्धा नष्ट होतो. काहीही झाले तरी दक्षिणा देऊन दान करावे. यामुळे तुमची प्रगती नक्की होते. मित्रांनो, रविवारी मीठ दान केल्यास भगवान सूर्यदेव प्रसन्न होतात. मंगळवारी दान केल्यास मंगळ ग्रह बलवान होतो. बुधवारी दान केल्यास श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो. बुध ग्रह बलवान होतो.
गुरुवारी दान केल्यास गुरुग्रह बलवान होतो, शुक्रवारी मिठाचे दान केल्यास माता लक्ष्मीचे धनवान बनवते आणि शनिवारी मिठाचे दान केल्यास शनिदेव प्रसन्न होतात. मित्रांनो, चुकूनही मीठ जमिनीवर सांडू नका. हे विनाशाचे लक्षण मानले जाते आणि मीठ कमी होणे कर्जाचे लक्षण मानले जाते. मित्रांनो, आता मिठाच्या डब्यात कोणती अशी गुप्त गोष्ट लपवावी, त्यामुळे आपल्याला तंत्रशास्त्रात लिहिलेले आहे आणि ती गुप्त गोष्ट म्हणजे 2 लवंग. या 2 अखंड लवंगा मिठाच्या डब्यात लपवताच तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य मिळते. मित्रांनो, हा उपाय, हा अनुभव सिद्ध उपाय आहे. यामुळे जीवनातील दुःख, त्रास, समस्या, गरिबी, संकट या सर्वांपासून मुक्तता मिळते आणि जीवनात सुख समृद्धीने भरून जाते. मित्रांनो, तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आणि या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काहीही माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला असेल, उपयुक्त वाटला असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि मित्रांनो, जर आपल्या या ASA मराठी या चॅनलवरती तुम्ही जर आज पहिल्यांदा आले असाल, या चॅनलला जर पहिल्यांदा बघत असाल, तर आपल्या ASA मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून नक्की घ्या आणि त्याच्या बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा ऑलवर सेट करा, कारण आम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी हा एक खूप सोपा आणि मोफत मार्ग आहे. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार. मित्रांनो, रोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या जवळचा मित्र असो, मैत्रिणी असो, त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. प्रत्येकाच्या घरात करायला पाहिजे असे हे उपाय होते. तुम्हाला उपाय कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी.